नमस्कार, मी छाया. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही रेसिपी बनवतोय शेवंतीची, जे हुलग्याच्या पिठापासून बनवतात. मी आणि माझी वहिनी आम्ही तिघीजणी मिळून आम्ही हे रेसिपी पूर्ण करत आहोत. हे बघा असं करतोय आणि खूप साध्या पद्धतीने इथे बनवलं आहे. पारंपरिक रेसिपी आहे ही महाराष्ट्रातली. आता चूल पेटवलेली आहे आणि मस्त आग पण लागलेली आहे. सगळ्यात प्रथम आपण पातेल्याला तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून पातेला जे आहे जे जळल्यानंतर इझिली घासून निघेल, त्यासाठी तेल लावून घेतलं आणि पातेलं चुलीवर ठेवलं. त्यानंतर त्यात तेल ओतलं. तेल चांगलं तापलेलं आहे आणि हे आहे जिरे. आता हे जिरे यात टाकून घेतले आपण. जिरे चांगली तडतडलेली आहे. आता यामध्ये फक्त पाणी जाणार, पाणी आणि मीठ. आता पाणी टाकून घेतलंय त्याच्यामध्ये. चुलीला आगही छान लागलेली आहे आणि छान चूल पेटलेली आहे. या चुलीवर आपण शेवंतीची पूर्ण यावरच करणार आपण. यात आपण आता मीठ टाकलेलं आहे आणि आता झाकण ठेवायचं. आता याला उकळी आलेली आहे आणि आता उकळी आल्यानंतर आपण हे ज्या शेवंत्या बनवल्या आहेत, काही असे सरळ बनवलेत आणि काही चकली टाईप पण बनवले. तरी हे आपण सगळ्या शेंगुळे जे आहे ते आपण त्या पाण्यामध्ये सोडणार आहोत, उकळी आलेल्या. आता ही उकळी आली आहे ह्या पाण्याला, छान गरम झालं आहे पाणी. आता आपण एक एक करून याच्यामध्ये सोडणार. हे बघा उकळी आली आहे पाण्याला. आता आपण ह्याच्यामध्ये हे आपण आपल्या शेवंत्या ज्या आपण रेडी करून ठेवल्या होत्या त्या आपण याच्यामध्ये टाकणार. हे बघा असे एक एक टाकून घेतले आपण आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे. फक्त यामध्ये लसूण टाकला आहे, मीठ टाकलं आहे, मिरची टाकली आहे. कुठलाही दुसरा मसाला यात यूज नाही केलेला आहे. तेल आणि जिरे सोडून कुठलाही असा बाहेरचा पॉकेटमधला मसाला किंवा घरगुती मसाला कुठलाही मसाला यूज नाही केलेला. खूप सोप्या पद्धतीने बनवले आहे. आणि अजून एक, या रेसिपीमध्ये जे आपलं मळलेलं पीठ होतं ते आपण त्याची ग्रेव्ही तयार करून घेऊन ती पूर्ण ग्रेव्ही जी आहे, आता हे जे आपण टेक्स्चर बनवतोय हे ग्रेव्हीचं टेक्स्चर आहे. याने थिकनेस येतो, टेस्टही छान लागते, कारण की याच्यामध्ये ऑलरेडी मिरची आणि लसूण असल्यामुळे याची टेस्ट छान येते. तर आपण हे जे बनवलं आहे ना टेक्स्चर, हे आता आपण त्या शिजवलेल्या पातेल्याच्या शेवंतीमध्ये आपण ते ॲड करणार. हे बघा हे पाणी आपण त्यात ॲड केलं. याचं टेक्स्चर एकदम असं घट्ट होईल आणि आपल्याला पाहिजे तसा घट्ट आपण ठेवू शकतो, आपल्याला हवं तसं टेक्स्चर. आता हे 20 मिनिटे तरी याला शिजवून द्यायचं आणि मग आपल्या शेवंत्या रेडी आहेत. आता 20 मिनिटं झालेले आहेत आणि आपले शेंगोळे जे आहेत ते रेडी झालेले आहेत. तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर कसं आहे. आणि हे आपण आता प्लेटमध्ये काढलेले आहेत आणि प्लेटमध्ये
आपण कोथिंबीर टाकून सर्व करणार आहोत. कसे वाटते आहे प्लेटमधले शेंगोळे नक्कीच सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ह्या रेसिपीला तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. टेस्ट खूप छान आहे.